एक सामान्य घरातील मुलगा जो जॉब करत होता, तो आता एवढा मोठा व्यावसायिक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीत आपण इथे राहतो. प्रत्येक मराठी माणसाने जो अभिमान बाळगला पाहिजे आणि मलाही तो अभिमान आहे की मी आत्तापर्यंत ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो. अडचणी असतात, प्रत्येकाला अडचणी असतात आणि अडचणी असल्याशिवाय आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. खरी गोष्ट. जसं तू म्हणाला की तू जॉब करता करता साईड बिझनेस करत गेला. तू मराठी मुलांना काय सांगशील, म्हणजे बिझनेस करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी? म्हणजे त्यावेळेस दोन गाणी आवडीची होती. तर मुझको भी तो लिफ्ट करा दे, हमने आणि अपने भी दिन आएंगे छोटे अच्छे खासे हिल जाएंगे. मला 2023ला GBS नावाचा आजार झालेला. ओके. मी तर सिनियर सिटीजनसाठी एवढं सांगून ठेवलेलं आहे, 24 तास माझा नंबर तुमच्यासाठी चालू आहे. तर एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने हा बिझनेस केला पाहिजे. जॉब सकट असू दे किंवा काही असू दे, कारण की आपली मराठी माणसं भरपूर बिझनेसमध्ये कमी भेटतात. हाय, हॅलो, नमस्कार. गप्पा टप्पाच्या नवीन भागात मी निलेश परब तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत विकी हिंगे यांना. ते एक बिझनेसमॅन आहेत. मोरिया एंटरप्राइजेस नावाने त्यांचा बांधकामाचा व्यवसाय आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या या व्यवसायाबद्दल आणि त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार विकी. नमस्कार. तुझ्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. अ, तुला मी गेली बरीच वर्ष ओळखतोय. ज्या प्रकारे तुझी ग्रोथ झाली ती खूप इन्स्पायरिंग आहे. तर एक सामान्य घरातील मुलगा जो जॉब करत होता, तो आता एवढा मोठा व्यावसायिक. तर तुझ्या या प्रवासाबद्दल काय सांगशील? पहिले तर सर्वांना माझा नमस्कार. बोलण्याच्या आधी थोडं आपण सुरुवात करूया छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीत आपण इथे राहतो. प्रत्येक मराठी माणसाने जो अभिमान बाळगला पाहिजे आणि मलाही तो अभिमान आहे की मी आत्तापर्यंत ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो. माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद असू दे, माझ्या मित्रमंडळीचा माझ्यावर असलेली साथ असू दे, प्रत्येक गोष्टीत माझ्या त्यांनी साथ दिलेली आहे, प्रत्येक कामामध्ये. आणि आजपर्यंत जे मी इथे पोहोचलो त्या पाठीमागे माझ्या आईवडिलांचा मोठा हात आहे, कारण की त्यांनी प्रत्येक काम करताना कधी मला टोकलं नाही आहे की तू हेच करू नको, तू तेच करू नको, तू एवढा लेट का झाला आहेस. किंवा त्यांना माहीत होतं की हा मुलगा माझा कुठेतरी काहीतरी परिश्रम करतोय किंवा तो असा कुठेही वाया गेलेला नाही. रात्रभर कुठे काही वेगळे व्यसन वगैरे न लावता काहीतरी एक परिवारासाठी करतोय. तर ते त्यांना माहीत होतं आणि त्यांना तर माझ्यावर पूर्ण विश्वास होता की तो जे काही करतो ते कुटुंबाच्या चांगल्यापणासाठीच करतोय असं. तर त्या हिशोबाने मी माझी कामं करत गेलो. देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने, सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने मला त्याच्यात यश भेटत गेलं. प्रत्येक कामामध्ये काही अडचणी असतात, प्रत्येकाला अडचणी असतात आणि अडचणी असल्याशिवाय आपल्याला त्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. खरी गोष्ट. ते जे आपल्याला साध्य करायचं असतं ते आपल्या डोक्यात असलं पाहिजे खरं तर. ते जर आपल्या डोक्यात असेल तर आपण रात्रभर आपल्याला झोपही लागणार नाही. बरोबर. असं पाहिजे. लिटरली मला आठवतं की मी जेव्हा जॉबला जायचो, मला माहिती आहे की 5:25 ची ट्रेन पकडायचो. 7 वाजता माझं लॉग इन असायचं ऑफिसमध्ये. 5:25 ची ट्रेन पकडायला मी सकाळी पावणे 5ला उठायचो आणि त्यावेळेस म्हणजे असं होतं की सकाळी उठल्यावर एकदा जेव्हा मी बसलो ट्रेनमध्ये पटापट रिक्षा, कारण की तेव्हा मला ते ₹7 ची एक व्हॅल्यू होती. बरोबर. मी रिक्षाने न जाता मी चालत जायचो त्या गोष्टींमध्ये. मी त्या चालण्यासाठी लवकर उठायचो 5-10 मिनिटं, 7-8 मिनिटं. जो चालण्याचा पल्ला होता तो 7 मिनिटाचा होता आमच्या घरापासून. तिथे गेल्यावर तो चालत ते ₹7 वाचवायला जायचो आणि तिथून मग जेव्हा एकदा गाडीत बसलो, की डायरेक्ट झोपायचो. डायरेक्ट झोपलो की आपण ठाणा आला, काही आपलं समजायचं नाही. जेव्हा दादर आलं की आपण उठायचो. माझं करिवडला ऑफिस होतं. ऑफिसमध्ये गेल्यावर आपली कामं, माझं असं काम होतं की मी जेव्हा सकाळी 7 वाजता बसलो की मला डायरेक्ट 12 वाजता, 1 वाजता उठायला, म्हणजे जेव्हा जेवायची वेळ होती तेव्हाच मला उठायला भेटायचं. अच्छा. त्यानंतर मग परत 4-4:30 पर्यंत ऑफिस झाल्यावर मी त्याबरोबर माझा एक साईड बिझनेस चालू केला. त्यावेळेस कसं होतं की ऑनलाईन ह्या नावाची पद्धत नव्हती. ऑनलाईन जी शॉपिंग आत्ता जी चालतीये, तर ते ऑनलाईन शॉपिंग त्यावेळेस काही पद्धत नव्हती. त्यामुळे मी जे एकदा एक छोटीशी गंमत सांगतो. मी ह्या बिझनेसमध्ये उतरण्याच्यासाठी आणि एकदा आपलं ताज हॉटेलच्या पाठीचे मार्केट भरतं ना, मेट्रो कोणतं ते थिएटर आहे, रिगल थिएटरच्या इथे मार्केट भरतं. तर तिथे मी घड्याळ घ्यायला गेलेलो. असंच मी फिरत होतो वाईफबरोबर. तिथे घड्याळ मला घ्यायला गेलेलो. एक ₹400 घड्याळ मला तिथे आवडलं. टॉमी हिलफिगरचं होतं ते घड्याळ. तर ते मी बार्गेनिंग करून कसं तरी घेतलं ₹200-250 ला.
ओके. तर ते घड्याळ मी जेव्हा इथे आलो डोंबिवलीमध्ये, तो लोकांना इतकं आवडलं ते आणि त्याची मी व्हॅल्यू असंच बोलता-बोलता ₹1,500 सांगून टाकली. तर ते लोकांना आवडलं, मला पण पाहिजे. हां. तर मी ते घ्यायला त्याच्यासाठी ते घ्यायला त्याला 1,500 ला सांगितलं. एकाला म्हणजे आपल्या ओळखीतलाच होता. तर ते घ्यायला मी तिथे परत गेलो, तर ते मला तिथे म्हणजे समजायला लागलं, की बाबा इथे ₹250 चा घड्याळ मी ते 1,500 सांगून पण लोकं घेतायत. बरोबर. त्याचंच ते वाढत गेलं. मी म्हणजे महिन्याला तो असा वाढत गेला बिझनेस, की मी तिथे आणून दाखवायचो त्याचा आणि जो समोरचा विकणारा होता, त्यालाही माझ्यावर भरोसा झाला. मग तो मला लॉटमध्ये घड्याळ द्यायचा अच्छा. आणि नंतर मग तिथे जाऊन मी लोकांना दाखवायचो, की ही व्हरायटी आहे माझ्याकडे. म्हणजे 200-250 चा घड्याळ मी 1,500 ला पण विकलेलं आहे आणि ₹400 चा घड्याळ मी 4,000 ला विकलेलं आहे. ती मार्केटिंग स्किल झाली वाली. समजवण्याची समोरच्याला, की ह्याची व्हॅल्यू काय? कारण की त्यावेळेस कसं होतं, यावेळेस आत्ता जे आपल्याला ऑनलाईन भेटतात, त्यावेळेस ते मार्केटला नंतर ते स्वस्त भेटायचे. अच्छा. आणि जेव्हा पण मला समजायला लागले हे 200-250 ची व्हॅल्यू पण नाही, ह्याची व्हॅल्यू 100-125 किंवा ₹1000 ला जो मला तो देतोय, त्याची व्हॅल्यू 500-600. तो जिथून घ्यायला लागला, तो जिथून घ्यायचा, मी शोधत, 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 शोधत ते मला मार्केट भेटलं. अच्छा. त्याच्यात माझा प्रॉफिट मार्जिन अजून वाढला बरोबर. आणि तिथे जेव्हा गेलो ज्या मार्केटमध्ये, तेव्हा ओपन मार्केट होतं ते. त्या मार्केटमध्ये म्हणजे ₹1000 ची वस्तू जो मला तो द्यायचा, तिथे मला ₹400 ला भेटायला. तो 600 चा जो गॅप तो माझा वाढला. त्याच्यामुळे आणि व्हरायटी अजून भरपूर वाढल्या मला बघायला भेटल्या. ओके. तसं करता-करता ते घड्याळ मी महिन्याला कमीत कमी 25 ते 30 घड्याळ विकायचो. अरे वाह! त्याबरोबर बेल्ट, आपण जे बेल्ट वापरतो त्याचा बिझनेस केलाय. परफ्यूम विकलेत, तिकडून आणूनच. अच्छा. असं करता-करता मी माझा बॅकअप तयार केला. अच्छा. बॅकअप तयार केला. मग त्यानंतर साईडला मी तेच पैसे जमा करून मी फायनान्स कोणाला गरजू किंवा असे पर्सेंटेजवर पैसे स्टार्टिंगला आपण असतं ना, की आपल्याला काहीतरी आता करायचंय. बरोबर. डोक्यात होतं, की काहीतरी करायचं. मग तो वाढत, वाढत, वाढत बिझनेस तो मी बॅकअप तयार केला. स्वतःचे खर्च कमी केले पहिले तर. अफाट खर्च जे असे वायफळ खर्च असतात ते कमी केले. म्हणजे खर्चच नाही समजायचं. येताना जाताना चालत हे विषयाचा विचार करून ठेव. येताना जर वडापाव खायचा आहे तरी तरी आपण विचार करतो. बरोबर. अशा वेळेस जेव्हा मला कारण की पगार होता 6,500 अच्छा. आणि घड्याळातूनच मला कमीत कमी 25,000 ते 30,000 सुटायचे. असं होतं. अरे वाह! आणि 6,500 पगार आणि ते 25,000 ते 30,000 तो एक गॅप होता. तो माझा बॉसला पण समजलं हा काहीतरी करतोय. कारण की माझं थोडंसं दुर्लक्ष झालेलं कामामधून. अच्छा. त्या बॉसला समजलेलं की असा विषय आहे, की हा काहीतरी करतोय, हा मल्टिपल बिझनेस करतोय. मला बोलायचा सारखा, "तू जॉब मत कर, तू बिझनेसवाला ये, तू कुछ तो कर अलग से." तर तो मला बोलला, "तेरे में मल्टी टॅलेंटेड तू है, तो तू कुछ तो कर." पण एक वेळ अशी झाली, की माझ्या सुट्ट्या भरपूर झाल्या काही कारणांमुळे. मी गावाला गेलो, आमचे आजोबा एक्सपायर झाले. मग त्यानंतर माझ्या सुट्ट्या भरपूर झाल्या. मग मला स्वतःला निर्णय घ्यायला लागला, की मला आता काहीतरी करायचं, तो गॅप द्यायला लागेल आता. बरोबर. स्टार्टिंगला घरचे थोडे नाराज होते, काय होते त्यांना म्हणजे आता आपण कसं जॉब आहे असो, की जो सॅलरी एक पर्टिक्युलर येणारच आहे. जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा मला ₹10,000 सॅलरी होती 2012 ला. त्यानंतर मी जो माझा बिझनेस होता म्हणजे त्याच्याबरोबर माझ्या काही मित्रांच्या मदतीने मी चाळी बांधायचं काम जस्ट जॉब सुटला आणि चाळी बांधायचं काम चालू केलं. तर मला भरपूर त्यामध्ये यश भेटलं. पहिल्याच कामामध्ये. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मला जास्त फायदा झाला, असं झालं. तो एक मला प्लस बेनिफिट झाला आणि त्यासकट मी हा बिझनेस बंद नव्हता केला तोपर्यंत. जोपर्यंत माझा दुसरा बॅकअप तयार होत नाही. आणि माझे खर्च कमी असल्यामुळे त्यावेळेस मी बॅकअप बनवून ठेवलेला. ओके. म्हणजे अजिबात नाके बरोबर. मला 6,500 पगार होता त्यातून मी 2,000-2,500 वाचवायचो. अरे वाह! म्हणजे इतका मी चिंगूस होतो. एक प्रकारे आपण बोलू शकतो ना. खर्च वाचवायचं बोललं तर आपल्याला फॅमिलीला पण बघायचं, सगळं बघायचं ते त्याप्रमाणे हे होतं. कारण की आता तुला सगळं माहिती आहे आमची फॅमिली कधीपासून काय आहे, काय नाहीये. बरोबर. तर तर चाळीचा जो बिझनेस होता, चाळीच्या मध्ये मी हळू घुसलो. त्यामध्ये मला काही अडचणी आल्या किंवा काय आल्या कारण की लोकल्स त्यामुळे त्यामुळे भरपूर अडचणी येतात किंवा के-डी-एम-सी असू दे, काय असू दे. ते आपण पार करत गेलो आणि आणि लोकांच्या ओळखी होत गेल्या. लोकांनी पण मला चांगला प्रतिसाद दिला. आपलं आपलं समोरच्याशी बोलणं चांगलं होतं. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद होत गेला आणि त्याप्रमाणे आपण एक बांधकाम व्यवसायात उतरले. ओके. या व्यवसायात काय-काय चॅलेंजेस आहेत? या व्यवसायात पहिलं तर चॅलेंज आहे, की तुम्हाला जागा कोणत्या मोक्यावर भेटणे. त्यासकट तुम्हाला पेपरवर्क माहीत पाहिजे प्रत्येक गोष्टीत. पेपरवर्क सकट तुमचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याशी तुमचं कॉम्बिनेशन कसं आहे किंवा तुम्हाला जे माल सप्लाय करतात त्यांच्याशी कॉम्बिनेशन कसं आहे आणि भांडवल पाहिजे मेन तर. भांडवलाशिवाय या बिझनेसमध्ये थारा नाही आहे. आत्ता पहिलं कसं होतं आपण दुसऱ्या-तिसऱ्या स्लॅबपर्यंत
50%च्या वरती बुकिंग व्हायची. आजच्या डेटला डोंबिवलीमध्ये इतकं कॉम्पिटिशन आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी आपण अशा-अशा ऑफर देतो, की त्या कस्टमरच्या सोयीस्कर असतात. ओके. म्हणजे बिल्डर कसा फक्त आता काहीतरी काम करायचंय, घेतलेलं आहे तर ते कंप्लीट करायचंय. त्या हिशोबाने आपण बिल्डर घेतो. पण आपल्याला त्या हिशोबाने त्यांना आपल्याला सुविधा पण द्यायच्या. जिथे 8,000 ते 9,000 रेट होता, तिथे आता 7, 7,500, 7,000त पण आपण फ्लॅट देऊन टाकतो. कारण की कॉम्पिटिशन इतकं झालेलं आहे आणि लोकांना फ्लॅट बघण्यासाठी भरपूर ऑप्शन झालेले आहेत. एकाच एरियात पहिलं कसं एकच बिल्डिंग असायची. आता एकाच एरियात 5-5 बिल्डिंगची कामं चालतात. मग लोकं एका एरियात गेले, की इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. हां. मग ते कंपेअर करतात. कंपेअर करतात आणि जिथे आता कोण पण लाख 2 लाख रुपये डायरेक्ट कमी करतो. कारण मी बोललो 50 लाख रुपये तो 45 लाच तोडायला. पण ती माझ्यामध्ये स्किल पाहिजे, की मी कसं त्या 50 लाखातच माझी काय क्वालिटी सांगू शकतो त्याला. ते माझ्यामध्ये असलं पाहिजे. तर आपण ते करू शकतो आणि प्रत्येक तर बांधकाम व्यवसाय चालू करताना पहिले तर के-डी-एम-सीचे जी परमिशन असतात ते सोसायटीचे आता मी आता सोसायटी कशा घेतो, मी रिडेव्हलपमेंटच्या घेतो. तर रिडेव्हलपमेंटच्या सोसायटीमध्ये आता माझे 20 मेंबर आहेत, 25 मेंबर आहेत. त्या प्रत्येक 20 ते 25 मेंबरचं आपल्याला ऐकून घ्यायला लागतं. त्यांची काय समस्या आहेत किंवा त्यांना आता आपलं घर शिफ्टिंगचं आहे, त्यांना घरं बघण्यासाठी किंवा काय त्यांना रेंट कसं द्यायचं, त्यासाठी जे लागणारं भांडवल कसं उभं करायचं किंवा आपल्या पार्टनरशी आपलं कॉम्बिने वर्किंग करून त्यांच्याशी त्यांची मीटिंग करून देणे. हे सगळं या गोष्टींमध्ये जुळलं तर पुढचं भविष्यामध्ये काम चांगलं होतं ते. ओके. अजून काय प्लस म्हणजे या बिझनेसमध्ये तुमच्याकडे कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? जसं तुझे कनेक्शन्स खूप आहेत. ओके. प्लस तुझं कम्युनिकेशन चांगलं आहे. त्यामुळे तुझे कॉन्टॅक्ट्स होते, त्याचा पण तुला फायदा झाला भरपूर. या व्यवसायासाठी. कसं झालं बांधकाम व्यवसायामध्ये एंट्री मारण्याची माझी पहिली वेळ म्हणजे माझा मित्र माझ्या पाठीशी उभा होता. अशोक सिंग. अशोक सिंग आणि सुजित नलावडे यांचा एक मला मोठा पाठिंबा होता आणि रोहित काळे आमचे पार्टनर आहेत. यांचा एक मोठा मला पाठिंबा होता आणि जेव्हा मी उतरलो तर त्यावेळेस अशोक सिंग हा ही अशी व्यक्ती आहे, की "तू कर ना, मैं है ना. तू करेगा, मैं है बिंदास, टेन्शन मत ले." असा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे. तो माझ्या पाठीशी असल्यामुळे मला त्यावेळेस खूप गोष्टी शिकायला भेटल्या आणि शिकायला भेटल्या तर आहेच, परत प्लस त्याबरोबर मी ऑन ग्राउंड राहून तिथे काम करून घ्यायला शिकलो. म्हणजे मी सकाळी डबा घेऊन जायचो. म्हणजे आपण कसं जॉबला जातो, तसा 10 वाजता 9 वाजता निघायचो. रात्री 6-6:30ला साईटवरून निघायचो मग. मग त्यामुळे दिवसभरात तिथे काय काम चालतं मी 0 टू केलेलं काम आहे. बरोबर. पूर्ण खुदाईपासून पूर्ण बिल्डिंग बनेपर्यंत तिथे थांबून काम केलेलं आहे. अच्छा. कारण की नॉलेज घेण्यासाठी आपल्याला पूर्ण 0 टू 100 नॉलेज पाहिजे कोणत्याही व्यवसायात उतरताना. त्याशिवाय आपण आता मी फक्त बिल्डर झालो, मी गेलो तिथे साईडवर बसलो, काय चाललंय मला माहीत नाही. तसं काम होऊन जमणारच नाही. फक्त नाही तर माझ्याकडे पैसा आहे, मी टाकला आणि मी घरात बसलोय. तशी बिल्डिंग बांधली जात नाही. बरोबर. आपल्याला तिथे ग्राउंडवर स्टार्टिंगला जेव्हा आपण नॉलेज येईपर्यंत आपल्याला तिथे माहीत पाहिजे. मी आता घरात असू तरी माहिती आहे, की माझी आता बिल्डिंग कुठपर्यंत आलेली आहे किंवा माझ्या बिल्डिंगला आत्तापर्यंत आता किती माल मटेरियल लागलेलं आहे. ओके. ते तुम्हाला पहिलं लक्षात आणून दिलं पाहिजे आणि कॉन्टॅक्ट्समध्ये बघायला गेलं तर आपण जसं-जसं प्रत्येक पाण्यात कसं उडी मारल्यावर पोहायला शिकतो. तसंच या गोष्टींमध्ये जेव्हा आपण आतमध्ये मी जेव्हा मुरत गेलो, तेव्हा माझ्या के-डी-एम-सी वाल्यांशी ओळख होत गेली किंवा अधिकाऱ्यांची ओळख होत गेली. आप जेव्हा आपली प्रतिष्ठा वाढत जाते, तसे-तसे आपले कॉन्टॅक्ट पण वाढत जातात. बरोबर. पॉलिटिशियन्स असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रातली मोठी माणसं असू दे, त्यांच्याशी आपले कॉन्टॅक्ट वाढत जातात आणि आपलं सगळ्यांशी बोलणं चालणं गोड असल्यामुळे आपल्याला कधी काही कामामध्ये कोणत्या अडचणी नाही आल्या. आपल्याला सगळ्यांनी मदतच केली आहे. काही अडचणी आल्या पण प्रत्येक गोष्टीला इग्नोर करत जायचं. इग्नोर करत गेले, की जे डोक्यात ठेवलं, की मग ते आपल्याला तोच विचार करत जातो. बरोबर. माइंडसेट असं असेल, की हां, चल हा आहे ना, चल याला साईडला ठेवून आपण पुढचं काम करू. ते करत गेले, की बरोबर सगळी कामं होतात. अरे वाह! खूप छान. जसं तू म्हणाला, की तू जॉब करता-करता साइड बिझनेस करत गेला. ओके. तसंच तू मराठी मुलांना काय सांगशील? म्हणजे बिझनेस करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी? कारण आपला असा माइंडसेट असतो नॉर्मली मराठी मुलांचा, की जॉबच करायचं आहे. 50,000 जरी सॅलरी असेल ना, तरी मग ती सोडायला होत नाही, की "अरे यार, फिक्स पेमेंट आहे ना," असं होतंय. तर त्यासाठी तू काय सांगशील? माझं तर पहिल्यापासून हेच म्हणणं आहे, की पहिलं तुम्ही जेव्हा बिझनेस चालू करता, स्वतःचे आता मी समजा जर कोण बिझनेस चालू करतोय, थोडे 50,000चे तुम्हाला ₹1,00,000चा बिझनेस भेटले, तर हवेत नाही उडायला पाहिजे, की तोच बिझनेसचे 1,00,000चे 10,00,000 कसे होतील? याच्याकडे त्या माणसाने लक्ष दिलं पाहिजे आणि जी 50,000ची नोकरी तोपर्यंत सोडायची नाही.
जोपर्यंत 50,000चा 2,00,000 तुमच्या घरात येत नाही. 4 पट तरी पैसे आले पाहिजे. ओके. जोपर्यंत तुमचा बॅकअप रेडी नाहीये 2,00,000चा, तोपर्यंत तरी तो बिझनेस सोडला तो तुमचा जॉब सोडला नाही पाहिजे. कारण की ती तुमची फिक्स बिझनेस आहे. फिक्स सॅलरी आहे. बिझनेस तुमचा डेली नाही आहे. आज 2,00,000 आहेत, तर उद्या 3,00,000 पण होतील किंवा ₹1,00,000 पण होतील. मग तसं तुमची पूर्व तयारी पाहिजे, की पुढचं व्हिजन तुमचं तसं पाहिजे, की तुमचं 50,000 आहे, तर मला 2,00,000 कसे होतील याचा विचार. आणि जोपर्यंत पूर्ण बिझनेस सेट होत नाही, 1-1.5 वर्ष तरी माणसाने जॉब सकट तुमचा बिझनेस केला पाहिजे. बॅकअप तयार केल्याशिवाय तो जॉब न सोडता बिझनेस केलाच पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला मला तर वाटतं, की मराठी माणूस चुकतो कुठे, की लाजतो. कामासाठी लाजतो. आता मी जे काम करतो किंवा ह्याच्या आधी केलंय, हे आपल्यामध्ये खूप मला वाटतं खूप बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनीच केलं असेल विकणे. सेल्सचं काम किंवा घड्याळं विकणे म्हणजे एक चीप क्वालिटीचं काम होतं त्यावेळेसचं. काय विकतो हा घड्याळ विकतोय, काय विकतो हा परफ्यूम विकतोय, काय विकतो बेल्ट विकतोय. असे लोकं म्हणायचे मला. पण मला माहिती होतं माझं त्याच्यात प्रॉफिट मार्जिन किती आहे. असं आहे ना, प्रॉफिट मार्जिनवर खेळ आहे. लोकांना माहीत नव्हतं ते मार्केट आणि मी शोधून काढलं काहीतरी, कसं तरी देवाच्या कृपेने, गणपती बाप्पाच्या कृपेने ते मला भेटलं. अच्छा. प्रॉफिट मार्जिन अजून वाढत गेलं. मग हेच आहे की आपण आपला त्या बिझनेसमधला खर्च कसा कमी करता येईल आणि सेल्समॅनशिप सर्वात महत्त्वाची आहे. बरं. सेल्समॅनशिपशिवाय तुमचा धंदा होऊ शकत नाही. तुम्ही प्रॉडक्ट एखादं आणलंय, पण ते काय घरात सजवून ठेवायला थोडी आणलंय. विकता त्याला पण त्याला आलं पाहिजे. विकता आलं पाहिजे. सेल्समॅनशिप पाहिजे. परत त्यासकट तुम्ही कुठेतरी गेले, तर तुम्हाला कोणतरी न दाबता तुमची लीडरशिप क्वालिटी पण आली पाहिजे त्यासकट बाहेर बिझनेसमध्ये. कारण की आपण तिथे 100 विकणार आहेत. त्यातून तुम्ही स्वतः कसे निखरून याल त्यातून, दिसाल कसे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. ही स्वतःमध्ये क्वालिटी पाहिजे. जर नसेल, तर त्याला डेव्हलप करता आली पाहिजे. बरोबर. बांधकाम व्यवसाया व्यतिरिक्त तू अजून काय करतो? कोणता व्यवसाय? माझं बांधकाम व्यतिरिक्त माझं फायनान्सचं पण आहे. ओके. म्हणजे कसं असतं, आम्ही लायसन्स वगैरे घेऊन मी ठेवलेले आहे आणि त्यामध्ये अ, कोणाला जर समजा फायनान्समध्ये पैसे पाहिजे असतील, काय असेल, कोणत्या कामामध्ये इन्व्हेस्टर प्रकारे समज. आता एका बिल्डिंगमध्ये कधी-कधी कोणाला इन्व्हेस्टमेंट कमी पडते. तर त्यासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट करून आम्ही फ्लॅट घेऊन टाकतो. जेव्हा फुटिंगलाच कोणत्या बिल्डरला जर पैसे कमी पडत असतील, काय असतील, तर आम्ही काय करतो इन्व्हेस्टमेंट करून आम्ही फुटिंगलाच फ्लॅट घेऊन ठेवतो. तर समजा 1 सीआरचा फ्लॅट असेल, तर तो 50 लाखात घेऊन 60 लाखात घेऊन ते आमची आहे ती प्रॉपर्टी आम्ही घेऊन टाकतो आणि नंतर मग त्याला सेल आउट करून टाकतो. असं. मग तो आमचा प्रॉफिट मार्जिन निघतो त्यातून. ओके. प्लस फायनान्शियल मदत प्लस करत. फायनान्शियल मदत तसंच इन्व्हेस्टमेंट करतो एक प्रकारे आणि कोणाला असं असं एकदम गरजू व्यक्ती असेल, त्याला आपण एक नॉमिनल अमाउंट देऊन तसे एक प्रकारे एक समाजसेवा पण होते आणि त्याला जी गरज त्याला बँकेतून किंवा हं. जे ते 5-5, 10-10% किंवा काय असेल ते फक्त आपण 1-2% वर करतो. तुझ्या लाईफमधील टर्निंग पॉइंट तुला काय वाटतो? माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉइंट म्हणजे हे एक तर लग्नानंतरचे झालेले म्हणजे लग्नानंतर कसं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्त्री आल्यावर खूप टर्निंग पॉइंट येतात. तसंच आहे. त्याप्रकारे माझी वाईफ जेव्हा माझ्या लाईफमध्ये आली त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये भरपूर चेंजेस झाले. म्हणजे बोलतो ना आपण की काही ना काहीतरी चांगलंच होत गेलं. काही ना काहीतरी अडचणी पण भरपूर आल्या. पण त्यासाठी माझ्या बायकोने मला दिलेली साथ आहे ती. बरोबर. प्रत्येक गोष्टीत ती उभी राहिली माझ्याबरोबर. मी आजारी पडू दे किंवा माझ्या कामामध्ये टेन्शन असू दे किंवा काही असू दे. लिटरली तुला सांगतो काही वेळेस बांधकाम व्यवसायात अशी वेळ आली, की मी घरचं सोनं देऊन पण मी कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिलेले आहेत. वाईफचं मंगळसूत्र ठेवून पण मी कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिलेले आहेत. त्यावेळेसची गोष्ट आहे 2012 ते 16 मध्ये अशी. नवीन-नवीन जेव्हा मी बिझनेसमध्ये उतरलो तेव्हा. त्यावेळेस काय आपण एवढं काही नव्हतं. तुला सगळं माहिती आहे आधीचं आपलं. तर माझ्या घरच्यांनी पण मदत केली त्यावेळेस पप्पांनी, आईने किंवा वाईफने. त्यानंतर ते होत गेलं आणि माझी मुलगी पहिली झाली. त्यानंतर माझ्या बिझनेसला ग्रोथ होत गेली. दुसरी मुलगी झाली. म्हणजे असतं ना लक्ष्मी येत गेली, लक्ष्मी येत गेली. माझ्या 2 मुली म्हणजे मला लक्ष्मी आहेत माझ्या. बरोबर. त्या येत गेल्या आणि माझी प्रगती होत गेली असं. ओके. आता तू एवढा सक्सेसफुल झालाय, तर त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा त्यांना कसं वाटतं? खूप प्राउड वाटतं त्यांना, माझ्या आई-वडिलांना, माझ्या मुलींना, माझ्या वाईफला. ती माझ्या म्हणजे आई-वडिलांची तर साथ खूप खूप मोलाची आहे आणि बायकोची साथ. कारण की मी आई-वडिलांचे जे दिवस बघितलेले आहेत, जेव्हा वडील जॉबला होते, तर त्यांची कंपनी बंद पडलेली. त्यावेळेसची गोष्ट मला वाटतं 2000 ची गोष्ट असेल. नाहीतर 99 ची काहीतरी. त्यावेळेस जॉब सुटला, मग त्यावेळेस ते घरीच होते. मग कसं तरी ते आम्ही शॉप घेतलं कळव्याला, विटाव्याला. मग ते त्या जॉबला तेव्हा जायचे.
तेव्हा मलाच लिटरली कसं वाटायचं, की पप्पा जेव्हा ट्रेनने जायचे, ट्रेनने नंतर आम्ही कळव्याला उतरून तिथे त्यांची सायकल होती, ती घोडा सायकल. मग आम्ही दोघं मी कधी-कधी सुट्टी असली, की मी त्यांच्यावर जायचो. मग ते मला पुढे बसवायचे. अच्छा. मग आम्ही दुकानावर जायचो. मग दुपारच्या वेळेस ते दुकान वगैरे झालं. मग दुपारचा माल घ्यायला आम्ही एकदा गेलेलो. लिटरली 50-50 किलोच्या गोण्या ते सायकलवर आणायचे. म्हणजे मलाच इतकं वाईट वाटायचं. ऑप्शन नव्हता आपल्याकडे. त्यावेळेस ठरवायचो, की काहीतरी केलं पाहिजे. माझ्या त्यावेळेस एक 2 गाणी आवडीची होती. एक तर मुझको भी तो लिफ्ट करा दे. हमने आणि अपने भी दिन आएंगे छोटे अच्छे खासे हिल जाएंगे. हे माझे 2 गाणी मी सारखं बोलायचो हां का. सारखं हे माझ्या डोक्यात असायचं. कारण की मी आई-वडिलांना बघायचो ना, म्हणजे आत्ता पण माझ्या डोळे असं हे झालं थोडंसं चेहरा पण हे झाला आणि बुबजम झालेत. तर काय असं आई-वडिलांची जी पुण्याई आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आणि एक वाईफची साथ आहे. त्यावेळेस ते जेव्हा दुकानावर जायचे किंवा त्यानंतर पण ते दुकान एवढं काय चालायचं नाही. घरात असलेला तो तणाव, म्हणजे त्यामुळे झालेले पैशाचे तुम्हाला पैसा आज खूप महत्त्वाचा आहे. हो, हो. तो नसला तर तुमचा बाजूवाला किंवा तुमचे घरचे पण नाही विचारणार. नातेवाईक. घरचे तुमच्याबरोबर साथ देतील, पण नातेवाईक पण नाही विचारणार. हे आम्ही एक्सपिरियन्स केलेलं आहे. अच्छा. त्यावेळेसची जे रिस्पेक्ट देणं आणि आत्ताचं जे रिस्पेक्ट देणं ते खूप फरक असतो. बरोबर. तर त्यानंतर आमचं दुकान बंद करायला लागलं आम्हाला आणि ते विकावं लागलं काही कारणांमुळे. मग पप्पा इथे प्रिंटिंग प्रेसला कामाला लागले इथे सोनारपाड्यामध्ये. हो. तेव्हा पप्पा डोंबिवली आपल्या घरापासून सोनारपाड्याला रोज सायकलने यायचे. अच्छा. यायचे जायचे. 2012ला जेव्हा मी जॉब सोडला म्हणजे प्रॉपर मी सेट झालो. पहिलं काम केलं त्यांचा जॉब त्यांना बोललो, "तुम्ही आता आराम करा, घरीच बसा." अरे वाह! हां. मग नंतर हळू आपण ती वेस्टची एक बिल्डिंग बांधली. चाळीच्या बांधल्यानंतर आपण एक वेस्टची आनंदनगरच्या दीनदयाल रोडला एक बिल्डिंग बांधली. तिथे ऑफिस टाकलं खाली. सगळ्यात पहिलं ऑफिस आपलं तेच झालं. मग तिथेच पप्पा रोज येऊन सकाळ संध्याकाळ तिथेच बसतात. आराम चालू आहे आता. अच्छा. आतापर्यंत किती बिल्डिंग्स बांधले? आत्तापर्यंत 8 ते 9 बिल्डिंग बांधलेत. आता 4 कामं अजून चालू आहेत. अरे वाह! जसं तू म्हणाला, की तुझ्या बायकोची तुला साथ मिळाली. तुझं तुझी मैत्री, प्रेम तसं बघायला गेलं तर खूप जुनं आहे. आजकाल लोक खरं प्रेम भेटणं मुश्किल आहे मुश्किल आहे आजकाल. आणि तेवढे टिकत माझं लग्नाच्या आधीचं जे हे होतं अफेअर माझं मला वाटतं माझं एफ-वाय बी-कॉम पासून आहे. हां. एफ-वाय बी-कॉमला मी गेलो. मला एफ-वाय बी-कॉमला केटी लागली. अच्छा, हां. मग नंतर आणि तीच माझी टीचर. अच्छा. तीच माझी टीचर होती. हो का? हां, तीच माझी टीचर पण होती. क्लासला जायचो पण तिकडे मला समजायचं ना मी तिच्याच घरी जाऊन अभ्यास करायचो आणि तेव्हाच मग नंतर केटी लागल्यानंतर मी तिच्याकडे अभ्यासाला गेलो. मग एस-वाय, टी-वाय मी पास झालो. टी-वाय पास झाल्यावर मला पहिला डायरेक्ट जॉब माझ्या म्हणजे बहिणीच्या मिस्टरांच्या थ्रू मला डायरेक्ट जॉब लागला. अच्छा. पहिला मी एकच ठिकाणी जॉब केला. असं म्हणजे कुठे इंटरव्ह्यू वगैरे काही झालं नाही माझं, कुठे काही नाही. मग तिथेच जॉब केलं. तिथेच 5 वर्ष काढले मी. अच्छा. कसे-कसे म्हणजे पण ते 5 वर्ष पण असं असतं, की तुमचा जो बॉस असतो ना, त्याच्यामुळे पण आपल्याला वाटतं, की बॉस किती साला नालायक आहे, किती हरामी आहे. पण त्या बॉसच्या काही ज्या पद्धती होत्या, समोरच्याकडून काम कसं करून घ्यायचं, काय घ्यायचं, ते आता आम्हाला फायदा होतो. फक्त त्यात शिकता आलं पाहिजे. आपण असंच नाही बोललं पाहिजे, "याला किती हरामी आहे साला नुसता त्रास देतो." पण तो ऑन टाईम जी करण्याची तुला माहिती आहे, तू मला टाईम दिला, त्या टाईमात तुला माझा कॉल आलाय. बरोबर, ते ऑन टाईम काम झालं पाहिजे, हे आपल्या डोक्यात पाहिजे. बरोबर. तसं आहे ते. छान. आता तुला 2 मुलं आहेत. हं. तरी पण तू अजून यंग दिसतोस. तर तुझ्या या फिटनेसचं मागचं सिक्रेट काय आहे? खरं तर मी जेव्हा म्हणजे जॉबला जायचो, त्यावेळेस मी कधी जिम वगैरे केली नाही. पण त्यानंतर मी जेव्हा बिझनेसमध्ये उतरलो, तेव्हा एक प्रेझेंटेशन असतं समोरच्या समोर. समोरच्याकडे आपलं एक प्रेझेंटेशन असेल आणि प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे. बरोबर. आपल्याला स्वतःलाही चांगलं वाटतं आणि जी फिटनेस फ्रीक जे तुम्ही बोललो, ते त्याचं कारणही माझा मित्र अशोक सिंगेच आहे. अच्छा, कारण की तोच मला सकाळी उठवायचा आणि चल जिम. अच्छा, असं करून तो हळू मी त्या जिमला इतका हे झालो, की आजच्या डेटला जर मी जिम नाही केली, हं, असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. अच्छा. असं बरोबर. आणि चांगलं खाल्लंच पाहिजे प्रत्येकाने. आजच्या डेटचं माझं काही असं वडापाव वगैरे कधी खात नाही आपण आणि जेवणात पण ज्वारीची भाकरीच. नो राईस, नो कुछ ओके. असं. डोंबिवलीत तू आता एवढी वर्ष आहेस. तर डोंबिवलीत तुला काय बदल झालेले दिसतायत आणि काय बदल अपेक्षित आहेत?
डोंबिवलीत आता आपण तर माझं तर आयुष्य गेलं इथे. लहानपणापासून आपण इथे डोंबिवलीतच आहे. भरपूर चेंजेस झालेले आहेत. आपल्या इकडचे जे आमदार, नामदार रवींद्र चव्हाणजी साहेब असतील किंवा आपले आत्ता जे खासदार आहेत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील आणि यांच्या सर्व सहकार्याने भरपूर मोठा इथे आपल्याला एक बदल झालेला दिसतो. काँक्रिटीकरण असू दे किंवा उड्डाणपूल असू दे, मानकोलीचा ब्रिज असू दे. परत पाण्याची टंचाई जी होती ती आत्ता जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांच्या थ्रू झालेलं आहे. प्रत्येक कामामध्ये त्यांचं सहकार्य मोलाचं आहे. रवींद्र चव्हाणजी साहेबांचं आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं यांचं सहकार्य मोलाचं आहे. त्यांनी अशीच कामं करू दे आणि पुढेही भविष्यात आपल्याला भरपूर चेंजेस दिसणार आहेत. आणि आत्ताची मेट्रो स्टेशनची जी कामं चालू झालेली आहेत ती 1 ते 2 वर्षात कंप्लीट होऊन 2 ते 3 वर्षात कंप्लीट होऊन लोकांना त्याचा भरपूर सोय होणार आहे. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होण्याचा तुम्हाला पण फायदा होतो ना? भरपूर इन्फ्रास्ट्रक्चर पण एक आम्हाला थोडा लॉस पण आहे. सांगायला आवडेल मला. आता मी स्वतः पण एका मोठ्या रुनवाल गार्डनच्या अशा मोठ्या संकुलात राहतो. ह्याचा आम्हाला लॉस आहे कारण की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्टेशनच्या साईडची जी घरं आपण बांधतोय जवळ, ती लोकं सोडून लांब आलीत राहायला आता. अच्छा. मी सुद्धा सुद्धा स्वतः सुद्धा इथे आलेलो आहे. त्यामुळे छोटे बिल्डर आमच्यासारखे जे छोटे बिल्डर आहेत आपल्या इकडचे चांगले-चांगले नामांकित बिल्डर आहेत. त्यांना पण आता बुकिंगवर फरक पडायला लागला आहे. कारण की आपण तिथे जो 50-60 लाखात फ्लॅट देतात तो हे लोकं 30-40 लाखात देतात. कारण की यांची क्वांटिटी जास्त आहे. आपली क्वांटिटी कमी आहे आणि आपल्याला एक छोटासा एक भाग भेटतो. आपण समजा 5 गुंठे, 10 गुंठ्याचा एक प्लॉट घेतो. तर ते आपल्याला 5 ते 10 गुंठ्यामध्येच आपल्याला ते बांधायचं असतं. इथे हे एकरामध्ये घेऊन त्याला गार्डन हे ते सगळं देतात. बरोबर. लोकं काय करतात थोडा त्रास सहन करण्यासाठी करतात, पण इकडे येऊन मग ते घर घेऊन तिथे राहतात. मग ते चॅलेंजेस आम्हाला असतात त्यामध्ये, की सेल करणे मेन. कसं तरी त्या माणसाला आणून इथे बसवणे. हे मोठं चॅलेंज आहे. अच्छा. कारण की सेलिंगशिवाय आपण घरातून पैसे किती टाकणार माणूस? पूर्ण 6 करोडचा प्रोजेक्ट होता. 6 करोडचा कोणता बिल्डर टाकत नाही. त्यामुळे असं आहे ते. तुझा राजकारणात जायचा काही विचार आहे? मला हा प्रश्न भरपूर जण विचारतात डोंबिवलीमध्ये. पण माझा 1% मला आवड नाहीये. मला समाजकारणामध्ये आवड आहे. मला लोकांना एकत्रित आणण्यामध्ये आवड आहे. मला कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये आवड आहे. मी आता इथे रुनवाल गार्डन्समध्ये राहतो. आपण भरपूर मोठे-मोठे प्रोग्राम्स केले तिथे गणपती उत्सव, नवरात्री उत्सव, तुळशीचं लग्न आपण इतक्या मोठ्या प्रमाणात केलं की कमीत कमी 500-600 जण होती त्या प्रोग्रामला. अच्छा. म्हणजे प्रॉपर लग्न जे असतं, लग्न घटिका आपण जी बोलतो ती त्याप्रमाणे आपण लग्न केलेलं. आता मागच्याच वीकला आपण मॅचेस ठेवलेल्या. छटपूजा ठेवलेली. छटपूजा केलेली आहे आणि त्यामुळे लोकांनी इकडच्या रुनवाल गार्डन्समध्ये रहिवासींनी मोठा रिस्पॉन्स दिला. त्यामुळे ते सर्व घडत गेलं आणि चांगल्या प्रकारची लोकं इथे राहतात. त्यामुळे त्याला रिस्पॉन्स पण चांगला भेटला आपल्याला. तुझे पुढचे प्लॅन्स काय आहेत? अजून काय करायचंय? माझे पुढचे प्लॅन्स खूप मोठे आहेत तसे तर. हळू ते एक आपण रिव्हील करू. मला खूप खूप काही मोठं करायचं आहे अजून. अच्छा. आत्तापासून प्लॅनिंग आहे त्याचं फ्युचरमध्ये आपल्याला सर्वांना दिसेलच त्याचं. प्लॅनिंगमध्ये आहे. थोडं अजून ओपन नाही करू शकत. पण ओके. चाललेत कामं. अच्छा. खूप छान. कारण कसं आहे लोकांना ना सक्सेस दिसतं. म्हणजे आता त्याच्या तू पाठ ज्या लेव्हलला आहेस, पाठची मेहनत नाही दिसत. मेहनत नाही. तर तू जेवढं सांगितलंस ना, तेवढं मला पण माहिती नव्हत्या. कारण की मला माहिती आहे ना, मी तुला सांगतो 5:15ला जेव्हा मी जी ट्रेन पकडायचो, माझ्या डोक्यात असायचं मला ते जॉबचं 6 तास 8 तास घालवल्यानंतरची मला तो घड्याळ घ्यायला जायचंय. मी तिथून पण पळत-पळत सुटायचो. कारण की मला रिटर्नची ट्रेन होती. बरं. ते घड्याळ घ्यायचं, पळत-पळत जायचो. ब्रिज ओव्हर आपला जो सी-एस-टी स्टेशन आहे, तिथून ते मस्जिद बंदरच्या बॅक साईडला ते होतं. लिटरली पळायचो. का मला रिटर्नची ट्रेन त्या टाईमात असायची. त्याच्यानंतर मग ती ठाणा, नंतर स्लो हे ते. मग ते माझं कॅल्क्युलेशन असायचं. ते पळत जाऊन फटाफट ते कलेक्ट करून रिटर्न यायचंय. येताना पण कधी-कधी पळत यायचो. अच्छा. असं. जे कॅल्क्युलेशन होतं. मग ते सगळं आपण केलेलं आहे त्यावेळेस. अ, आता तू रुनवाल गार्डनमध्ये राहतोस. तू इथे बरेच प्रोग्राम ऑर्गनाइज करतोस. तर इकडच्या लोकांच्या तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांना असं वाटतं, की तू इथून निवडणुकीसाठी वगैरे उभा राहावा. कारण त्यांना असं वाटतं, की तू काहीतरी चेंजेस करू शकतोस. तर तुझं काय मत आहे यावर? खरं तर अपेक्षा आहेत ते मलाही समजतंय. पण मला थोडाही इंटरेस्ट नाही आणि इकडच्या पण लोकांना समजलंय, की मला आता इंटरेस्ट नाहीये, की पॉलिटिक्समध्ये. मला समाजकारणात इंटरेस्ट आहे आणि आपण इथे सीनियर सिटिझन असू दे किंवा सीनियर सिटिझन लेडीज आणि जेंट्स असे आपले इथे काही वयस्कर लोकांचे ग्रुप्स आहेत. तर त्यांच्याशी आपण चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये लहान पोरांचे आपण आता मध्ये फुटबॉल मॅचेस पण ठेवलेल्या आहे.
त्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे. आता म्हणून नेक्स्ट याला नेक्स्ट 8-9 तारखेला फेब्रुवारीमध्ये आपण ठेवलेले इथे लेडीजचे बॉक्स मॅचेस आणि 16 तारखेला आपण मॅरेथॉन ठेवतोय. ओके. ही कन्सेप्ट आमची काल फिक्स झाली माझी. समज आता या वीकमध्ये मी समोर आणेल लोकांच्या, मॅरेथॉन ठेवते. मग ह्या सर्व गोष्टींमध्ये आणि आपण लोकांना मदत करत असतो. मी तर सीनियर सिटिझनसाठी एवढं सांगून ठेवलेलं आहे, 24 तास माझा नंबर तुमच्यासाठी चालू आहे. आणि रुनवाल गार्डन्समध्ये माझ्याकडे पद फक्त ह्याचंच आहे, सिनियर एक सांस्कृतिक आहे. पण आपण अडी-अडचणीला प्रत्येकाच्या कामाला असतो. त्यांनी काही फोन केला, प्रत्येकाला अटेंड करतो. रात्री 12 वाजता असू दे, 1 वाजता असू दे, 2 वाजता असू दे. आपण त्यांना अटेंड करून त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक गोष्टीतून. काही त्यांचा रुनवाल गार्डनचे जे एफ-एम टीम आहे, जे त्यांचा काही वाद असेल किंवा त्यांच्याकडून जर सॉल्व्ह होत नसेल, तर आपण फोन केला की वेगळा इम्पॅक्ट पडतो. तर ते आपण आपल्या मदतीने, आपल्या परीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. असं त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत, पण तसं काही नाहीये. भरपूर लोकांना असा समज आहे, की मी इलेक्शनमध्ये उभा राहील. तसं काही नाहीये. अच्छा. पण हे समाजकारण करण्याचं तुला इन्स्पिरेशन कशामुळे आलं? मला हा वारसा आहे माझ्या वडिलांचा. ओके. माझे वडील आता तुला माहिती आहे, की आपण गंगेश्वर नगरमध्ये पप्पा कोणत्याही घरी सुखात असू दे किंवा दुःख असू दे, पहिलं घर आपलं वाजवलं जातं बरोबर. आणि त्याला तुमच्यावर दाजींची पण साथ आहे. हो, हो. की श्रीकांत काकांची पण साथ आहे त्याला. काही असू दे, की पहिला आपल्या घरचा दरवाजा वाजवला जातो. त्यासाठी पण देवाची कृपा आहे, की आपल्याकडे लोकं आली पाहिजेत कधी पण. आपल्याला कोणाच्या तरी मदतीला गेलो पाहिजे. हेच डोक्यात असलं पाहिजे आणि कोणाला आज जे आपण मदत करतो किंवा तो वरती लिहित असतो. तो वरती लिहित असताना काहीतरी चांगल्या गोष्टी लिहिल्या पाहिजे असं काम प्रत्येक माणसाने केलं पाहिजे आणि ते माझ्या वडिलांनी केलेलं आहे आणि त्याचीच पुण्याई मला आज भेटते. ओके. आणि राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये का? म्हणजे त्याचं काय कारण? नाही असं काही नाही. माझे पार्टनर पण राजकारणी आहेत. असं नाही की माझे पार्टनर पण राजकारणी आहेत. आपले नगरसेवक असू दे किंवा अजून काही असू दे. माझे पार्टनर सगळे राजकारणी आहेत. पण काय होतं राजकारणामध्ये घुसल्यावर वेगळा एक ग्रुप बनतो. मला सगळ्यांची रिलेशन चांगले ठेवायचे. बरोबर, बरोबर. एकदा राजकारणामध्ये घुसलं की मग तोच एक पाठ पकडून बसतो आणि आपल्याला मग लोकांशी इंटरॅक्ट करताना ते वेगळं, मग दुश्मनी, मग लोकांचे हेट करणं, हे आपल्याला नको आहे. आपण जे आहे ते चांगलं आहे. ओके. बिझनेस करून जी नाव कमवता येतं. राजकारणी लोकं पण असं नाही की सांगत की राजकारणी लोकं चांगली नाही. पण राजकारणी लोकं पण चांगली आहे, पण तो माइंडसेट अजून माझा झाला नाहीये. अच्छा. आत्तापर्यंत तरी अजून तरी. मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. त्यातच मला पुढे प्रोग्रेस करायचं आहे. ओके. आता तुम्ही जे समाजकार्य करताय, त्यामुळे तुमचा फॅन बेस वाढतोय. तुम्हाला म्हणजे तुमच्यावरती लोकं खूप प्रेम करत आहेत. तुमच्या वाढदिवसाच्या वेळी सगळीकडे तुमचे बॅनर्स लागलेले असतात. तर तुम्हाला लोकं एवढी प्रेम करतायत तर कसं वाटतं? खूप छान वाटतं तसं तर. आणि बॅनर जे ते प्रत्येकाचं प्रेम आहे ते त्यांच्या हिशोबाने ते लोक आपल्यासाठी व्यक्त करत असतात. आणि जे आपण मंडळांचं बोललो, मंडळांच्या ह्याच्यात कसं आपलं ही एक संस्कृती आहे. गणपती, गणेशोत्सव किंवा नवरात्री उत्सव ती आपणच जपली पाहिजे आणि आपल्याकडून जो समाजासाठी जो एक चांगलं काहीतरी काम होतंय, देव आपल्याला देतो त्यातलं काहीतरी घटक आपण त्या एका मंडळासाठी किंवा ते लोक थोडे आनंदी होतात. आपण काय नॉमिनल अमाउंट देतो. पण त्यात पण ते लोक खुश होतात. ती खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीवरून आपल्याला ते प्रेम करतात. ती तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आपण 0 to 100 पर्यंत पोहोचलेलो म्हणजे प्रयत्न चालू आहे. त्या गोष्टींमध्ये आपण माणसांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. 2 गोष्टी गोड बोलल्याशिवाय माणूस जवळ येणार नाही. आपल्याला भांडण हे जमतच नाही कधी. कोणाशी भांडण किंवा कोणाला वाईट बोलणं. राग हा मला असं वाटत आहे की मला कधी राग येतो. बाबा तू बोलला तू मोठ्या बापाचा, तू पुढे जा, मी शांत राहतो. असं करून आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपल्या लोकांना जोडत गेली आणि लोकं आपल्यावर प्रेम करत गेली. मला तर इव्हन तुझंही खूप आवडलं, की तू जेव्हा गावावरून आलेलास भरपूर वर्षा पहिले, तर तुझ्या तोंडातून शब्द निघत नव्हता आणि आजच्या डेटला तू स्वतःचं पण एक तुझं जे सक्सेस झालेलं आहे, ते बघूनही मला खूप आवडतं आणि प्रत्येकाचं एक लाईफमध्ये नशीब लिहिलेलं आहे. त्याशिवाय किंवा वरती जाता येत नाही, पण आपल्याला त्या नशिबावर फक्त चालता येत नाही. आपण त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तो पाण्याची बॉटल तिथे ठेवलेली आहे, पण आपल्याला तिथे गेल्याशिवाय तर उचलता येणार नाही ती. बरोबर. तसंच आहे ते. आपल्याला मेहनत आपल्या नशिबात आहे. लोकं पत्रिका बघतात, सगळं बघतात. बाबा बोलतो माझं 2024 चांगलं गेलं, माझं 2025 पण चांगलं जाईल. घरात बसून तर चांगलं नाही जाणार आहे ना. त्यासाठी उठायला लागेल, कुठे मार्केटमध्ये फिरावं लागेल, लोकांशी भेटावं लागेल, बिझनेस करावा लागेल, मार्केटमध्ये काहीतरी लॉन्च करावं लागेल. तो प्रॉडक्ट विकला गेला पाहिजे, विकायला लागेल. तेव्हा कुठे आता आपल्याला त्याचा सक्सेस भेटणार आहे.
असं आहे. त्याचप्रमाणे असं आहे, की प्रत्येकाने बिझनेस करावा. मराठी माणसाने न घाबरता थोडं तरी रिस्क घेतलं पाहिजे आणि रिस्कशिवाय काम नाहीये. मी तर आयुष्यात रोज रिस्क घेतो. जे आहे ते स्पष्ट सांगतो. माझ्या कामामध्ये मी रोज रिस्क घेतो आणि मला रिस्कशिवाय आयुष्यच आवडत नाही. रोज रिस्क घेतलं पाहिजे किंवा रोज जर आणि हेच विचार करा, की उद्या मला काहीतरी करायचंय, तर आज मला खड्डा खणला पाहिजे. त्यातून पाणी काढलं पाहिजे, तरच मला प्यायला भेटेल. असं. जर उद्या मला तहान लागणार आहे ना, उद्या मला पाणी प्यायचं तर आज मी विहीर नवीन खोदणार आणि उद्या पाणी पिईन मी. असं नाही की कुवा भरलेला आहे त्यातूनच पाणी प्यायचं ते कधीतरी संपणार आहे. बरोबर. खड्डा तर खणला पाहिजे ना पाण्यासाठी, विहीर तर खणली पाहिजे नवीन. असं आहे. मध्यंतरी मी असं ऐकलेलं, की तुला खूप मोठा आजार झालाय. तर तो आजार कोणता होता आणि त्या आजारातून कसा बाहेर पडला? मला 2023ला जी-बी-एस नावाचा आजार झालेला ओके. आणि त्यावेळेस मला असं वाटतं की म्हणजे तो असा आजार आहे की लाइक पॅरालाइज टाइप. अरे बापरे! हां, पॅरालाइज टाइप तो आजार असतो. त्यामध्ये माणसाचे हात-पाय काम करायचे बंद पडतात हळू-हळू. हळू तो असा आहे की तो लाखातून एकाला असा आजार होतो आणि तो मलाच झाला. आयला. म्हणजे जेव्हा झाला तेव्हा असं मला वाटलं नव्हतं, की मी लिटरली मला असं वाटायचं, की मी जिम वर्कआउट करत होतो आणि वर्कआउट करता मी शोल्डर माझे कंप्लीट केले आणि अचानक माझ्या हाताची सेन्स गेले. म्हणजे जिथे मी 50 किलोचा जो एक डंबल उचलत होतो, तो मला 5 किलोचा पण उचलला. शेवटचा वर्कआउट झाला आणि जेव्हा मी एक सेट मारायला गेलो, अचानक माझे सेन्स अचानक गेले. मला समजत नव्हतं आणि मला ग्रिप गेली माझ्या हाताची. पूर्ण ग्रिपच गेली. मला काहीच पकडता येत नव्हतं. मला वाटलं काहीतरी इथे असं नस वगैरे दाबली असेल. मग मी घरी गेलो. त्यानंतर आमचं एक फंक्शनला जाणार होतो. ते जाताना पण मला त्रास झाला, येताना पण त्रास झाला. मग आम्ही दुसऱ्या दिवशी ते काय ते न्यूरोलॉजिस्ट असतात, सॉरी फिजिओथेरपिस्ट त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी ते मशीन वगैरे लावली काहीतरी. ते बोलले 10 दिवसात होईल. ते काय मशीनने होऊन जाईल बोलले, इकडे काहीतरी दबलं गेलं असेल त्याच्यामुळे झालंय. पण तो असं होत गेलं, की मला लिटरली त्याच्यानंतर हा सेन्स गेले. मला गिळताना त्रास व्हायला लागला. श्वासोच्छवास घ्यायला त्रास झाला. मला बसलो की उठता येत नव्हतं. एक जिना चढता येत नव्हता. नंतर आणि त्या काळाला मग हे झालं मला 21 का 22 तारखेला आणि माझा 25 तारखेला बर्थडे होता. डॉक्टर आपले फिजिओथेरपिस्ट सांगायचे की 10 दिवसात कंप्लीट ओके होऊन जाईल. मी त्याप्रमाणे आम्ही करत गेलो आणि 25 तारखेला मला लिटरली माझं संध्याकाळी भरपूर पाहुणे येतात किंवा मंडळी मित्रमंडळी भेटायला येतात. आणि त्या दुपारी मी गेलो डॉक्टरकडे. त्यांनी पण ते परत मशीन लावली. पण लिटरली मी मी तेव्हा वेस्टला राहायचो. 4 मजली बिल्डिंग होती. 4थ्या माळ्यावर आमचं घर. तिथे चढायला मला अर्धा तास लागला. अरे बाप! एक-एक स्टेप म्हणजे मला होतच नव्हतं. मला कोणतरी असं पाठून पुश करत होतं. मग मी हळू चालत होतो. पण त्या दिवशी पण मला तो खूप त्रास झाला. माझ्या मित्रमंडळींनी बघितलं. त्यांनी मग दुसऱ्या दिवशी मला लगेच अपॉइंटमेंट घेतली. हं. जे मी मगाशी नाव घेतलं सुजितदादा. त्यांच्या वाईफने आणि माझ्या वाईफने आणि पूनम दीदीने अपॉइंटमेंट घेतली. सकाळी डॉक्टरकडे नेताना मला अशोक आला आमचा मित्र. तो गाडी जस्ट मी तिथे उतरलो त्याच्या गाडीतून आणि हेमा वाईफ आणि मी ती मला नेत होती डॉक्टरकडे. एक फुटपाथची स्टेप असते ना, ती हं. फुटपाथची स्टेप गाडीतून उतरल्यावर आपल्याला फुटपाथ टोटल स्पोर्ट्सच्या इथे चढायला लागते. हो. तिथे चढतानाच मी असा फक्त ठेवला आणि मी डायरेक्ट जागेवर बसलो. म्हणजे मला माझ्या पायाला पण सेन्स नाही राहिलेले हळू-हळू. मग मला तिथे कसं तरी त्यांनी मग तो गाडी पार्क करायला लावल्यावर मला आणि तिकडच्या रिक्षावाल्यांनी मला तिथपर्यंत नेलं डॉक्टरपर्यंत. मग तिथे गेल्यावर आम्हाला समजलं, की मॅडमने मला बघताच सांगितलं, न्यूरोलॉजी ज्या होत्या ना, की तुम्हाला जी-बी-एस नावाचा प्रकार असा दिसतोय आणि त्वरित ॲडमिट व्हा. आणि आतमध्ये गेल्यावर त्यांना पहिला माझा प्रश्न होता, की हा बरा होईल का नाही? कारण की त्यांच्या जे चेहऱ्यावरचे हावभाव होते, त्या बघून मी स्वतः पण थोडा टेन्शनमध्ये आलो, की हे आता ठीक होणार का नाही? आणि मला हॉस्पिटलमध्ये जायला तुला ॲडमिट करायला सांगितलं. हॉस्पिटलमध्ये जाताना माझ्या भरपूर मित्रमंडळींना लगेच समजलं. तर तिथे खूप गर्दी वगैरे झाली हॉस्पिटलला. हॉस्पिटलला वरती गेल्यानंतर थोडी चेकिंग वगैरे झाली. जी-बी-एसची जी टेस्ट असते ती झालं. मी जी-बी-एस पॉझिटिव्ह झालो. ओके. आणि नंतर माझ्या डोक्यात एक मेन टेन्शन, की आपण इतका मोठा पसारा केलेला आहे. ते मी पुढचा जास्त विचार करायला लागलो. ते आजार साईडला राहिला, पण इतका मोठा जो पसारा केलेला आहे त्याला कसं सांभाळायचं आता? कारण की लाइक पॅरालाइज टाइप मला असं वाटायला लागलेलं. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर माझे मित्रमंडळी डॉक्टरांना भेटले. त्यांनी थोडंसं आपण एक प्रेशर होतं ना हॉस्पिटलमध्ये गेला तो झाला. ह्यामध्ये एक सांगतो माझ्या वाईफने खूप मोठं म्हणजे तिने जो मला साथ दिली आहे ना, तिने डोक्यात हमेशा ठेवलं की तू ओके होणार आणि डॉक्टरच सांगायचे ना वाईफला, की यांना आता हे लावायला लागेल, काय ते व्हेंटिलेटर लावायला लागेल किंवा काय लावायला लागेल. देवाच्या कृपेने मला ते झालं नाही.
खरं तर 4 दिवस मी आय-सी-यूला होतो आणि 6 ते 7 दिवस नॉर्मलला होतो. त्यानंतर मला कमीत कमी 6 महिने रिकव्हर 1 वर्ष रिकव्हर व्हायला लागलं. पण त्यामध्ये मी जर बसलो ना, असा झोपलो ना, तर मला उठवायला पण माणसं लागायची. अरे बापरे! स्वतःची पॅन्टसुद्धा मला वरती घ्यायला पण मला घरचे करून द्यायचे किंवा असं असा तो आजार होता. पाणी पिताना मी जे आता ग्लास घेतोय समजा, तर तो पण मला उचलता येत नव्हता. एवढी हाताची ग्रिप गेलेली. लिटरली काहीच नव्हतं. मग नंतर मी वर्कआउट करायला लागला. माझा शौक होता, माझे काही सर होते, त्यांच्या थ्रू मी वर्कआउट 5-2.5 किलोचा डंबल पण उचलता येत नव्हता. जिथे मी 50, 60, 70, 80 वगैरे उचलतो. हळू-हळू वाढत-वाढत तो जो वर्कआउट करत गेलो आणि त्याच्यावर मी मात करत गेलो. माझ्या डोक्यात हेच होतं, की मी एवढं जे हे बनवलेलं आहे, ते मला खराब नाही करायचं कारण की ह्या आजारात असं आहे, की लोकं 4-4 वर्ष पण बेडवर आहेत. अरे बापरे! असं मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. माझ्या ज्या मॅडम होत्या, ऐश्वर्या मॅडम फिजिओथेरपिस्ट होत्या. त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या ह्या आजारातून मला बाहेर निघताना. त्यांनी पण मला भरपूर मदत केली. त्यांनी चांगल्या प्रकारे मला गाईडन्स केलेलं आहे, मार्गदर्शन केलंय आणि वाईफ तर प्रत्येक जागोजागी माझ्यावर उभी होतीच त्यावेळेस आजारात पण. ती स्वतः झाशीची राणीसारखी म्हणजे माझ्या पाठीपुढे हे काय, ते काय, प्रत्येक गोष्टी ती डॉक्टरांकडे जाणं किंवा सगळ्या औषधांचा फॉलोअप घेणं, खाणं-पिणं, काय टाईम टू टाईम देणं, ते सगळं तिने केलं. त्यामुळे मी ओके झालो आणि माझ्या डोक्यात पण होतं, की मला लवकरात लवकर बरं व्हायचंय. आजार पण असाच आहे, की आपण जर डोक्यात ठेवलं, की मी आजारी आहे, तर मी आजारीच राहील. बरोबर. पण मला माहिती आहे, की मला या 15 दिवसात बाहेर निघायचं आहे. मी हळू-हळू कसं तरी करून बाहेर निघायला लागलो. 10-15 दिवस मी महिना काढला घरामध्ये. पण त्याच्यानंतर मी बोललो, "मला आता घरात बसून नाही चालणार. मला बाहेर निघावं लागेल." त्यामुळे मी बाहेर निघायला लागलो आणि हळू लोकांमध्ये जाऊन मग आपल्या डोक्यातून एक निघून जातं आणि कामामध्ये लक्ष लागल्यावर आजार पण साईडला राहतो. हं. कामाकडे आपण पुढे लागतो. बरोबर. म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट प्लस तुझी एक्सरसाइज वगैरे जी तू एक्सरसाइज वगैरे केली. त्या फिजिओथेरपिस्ट होत्या आपल्या मॅडम, त्या रोज घरी यायच्या. फिजिओथेरपी आपण करायचो डेलीचे वर्कआउट असतात ते फिजिओथेरपीच्या. त्या करायचो. त्याच्यामुळे आपण लवकर आजारातून बाहेर पडलो. त्या स्वतः पण म्हणजे शॉक होते, की खूप लवकर रिकव्हरी झाली म्हणून. त्यांच्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये मी एक असा माणूस होतो, की ह्या आजारामध्ये लवकरात लवकर रिकव्हर झालेला आणि 100% रिकव्हर झालेला. अच्छा. कारण की ह्याच्यामध्ये 100% रिकव्हर खूप कमी लोक होतात. पण कशामुळे होतं तो आजार? काही माहिती? त्याचं काहीच नाही अजून. तुम्ही YouTube करा किंवा Google करा, काही करा. त्याचं अजून काहीच निघालं नाही, की हा आजार कसा होतो. फक्त हं. पावसाळ्यात जास्त होतो, असं अनुमान आहे. हं. प्लस हेमालीचं मला कौतुक करावसं वाटतंय. कारण ज्यावेळी तू काहीच नव्हतं म्हणजे त्यावेळी पण त्याने म्हणजे त्यावेळीपासून तुझ्यावरती प्रेम करते. खरी गोष्ट आहे. ती आतापर्यंत बरेचसे मध्ये चढ-उतार आले जसं आता हे आजाराचं झालंय वगैरे. तर कसं वाटतं तिच्याबद्दल काय सांगशील? खरं तर तिच्यासारखी बायको भेटली हे खूप माझं नशीब आहे, बरोबर. की तिच्यासारखी बायको भेटली. कारण की तिने प्रत्येक आजार असू दे किंवा फायनान्शियल इश्यू असू दे किंवा इतर काही गोष्टी असू दे, फॅमिलीचं असू दे, काही तिने प्रत्येक ठिकाणी ती ठामपणे उभी राहिली. माझ्या पाठीशी उभी राहिली. त्याच्यामुळे मी आत्तापर्यंत इथे पोहोचलो किंवा आजारपणात जो माझं डायट घेणं किंवा वर्कआउटला जबरदस्ती पाठवणं. कारण की आजारात असताना आपल्याला लवकर जायची इच्छा होत नाही. बरोबर. त्यासाठी तिने सकाळी उठणे किंवा लहान पोरांचं बरोबर लहान पोरांचं सकाळी 5:30 वाजता उठून त्यांचा टिफिन, जॉब नाही सॉरी म्हणजे त्यांचं जे स्कूलला पाठवणं, त्यांचा अभ्यास घेणं, सगळं ती बघत गेली. तिचं कौतुक केलं म्हणजे माझ्याशी जास्त आहे. हो, हो. आता आपण एक रॅपिड फायर राउंड घेऊ. ओके. आवडती डिश कोणती? फिश, आवडती कार? रेंज रोव्हर, हो. अ, पैसा की प्रेम? दोन्ही. अ, पैसा असेल तर प्रेम मिळतं. आता तुझ्या आयुष्यावरती एक मूव्ही बनवायचा झाला, तर त्यामध्ये कोणी कॅरेक्टर म्हणजे तुझं कॅरेक्टर कोणी प्ले केलं पाहिजे असं तुला वाटतं? एवढा अजून विचार नाही केला रे. तूच असं करू शकतोस असं मला वाटतं. मीच करू शकतो. अ, अ, आणि त्या चित्रपटाचं नाव काय असेल? राजू बन गया जेंटलमॅन. अ, आता तुझं नाव म्हणजे एक ब्रँड झालंय. विकी इंगे एक नावाचा ब्रँड आहे. तर त्याला टॅगलाईन काय देशील? तर विचार नाही केला रे अजून काहीतरी विचार करावा लागेल जरा. पण पण सही आहे. खूप छान वाटलं हं. तुझ्याशी बोलून. अ, जसं मी मगाशी म्हणालो, की आता लोकांना सक्सेस दिसते, पण त्यामागची मेहनत नाही दिसत. खरंच खूप तू स्ट्रगल करून इथपर्यंत आलाय आणि अशी मनापासून आमची इच्छा आहे, की अजून तुला यश मिळावं.
तू खूप पुढे जावं आयुष्यात. आमच्याकडून तुला ही एक छोटीशी भेटलंच आहे. थँक्यू. खूप बरं वाटलं तुला भेटून. हो, मला पण खूप बरं वाटलं. मला आता तुझं पॉडकास्ट मला घ्यायला लागेल.